जेवणात मीठ जास्तच झालं म्हणून नवऱ्याने मला, चला तर पूर्ण स्टोरी नक्की वाचा. स्वयंपाकघरात आज जरा जास्तच घाई होती. सकाळपासून डोकं भरून आलं होतं. मुलाची शाळा, सासूबाईंची औषध, पाण्याची टाकी भरायची चिंता आणि त्यातच वीज ये जा. भाजी फोडणीत टाकताना हात थरथरला आणि नकळत मीठ जरा जास्तच पडलं. चालायचंच असं वाटलं मला, पण मी स्वतःशीच म्हणाले, दुपारी पुन्हा चव घेईन, कमी करीन असा विचार केला. पण काय, दुपार कधी झाली कळलंच नाही. नवरा संदीप ऑफिसमधून वेळेआधीच आला. दार जोरात उघडलं गेलं. त्याच्या पावलाचा आवाज ऐकताच पोटात गोळा आला. नेहमीप्रमाणेच मी जेवण वाढलं. त्याने पहिला घास घेतला आणि क्षणभर शांतताच होती. मग ताट बाजूला सरकलं. हे काय आहे? तेव्हा त्याचा आवाज थंड होता, पण त्यात दडलेला राग मला चांगलाच ओळखीचा. मीठ जास्त झाले. तेव्हा मी पण गप्प राहिले आणि माफी मागायची तयारी मनात होती, पण शब्दच फुटत नव्हते. शब्द गळ्यातच अडकले. खूप घाबरून गेले. सकाळपासून घरात असतेस, एवढं साधं काम नीट करता नाही येत तुला, असा तो संदीप बोलला. त्याच्या शब्दांनी माझ्या मनावर ओरखडा पडला. मी हळूच म्हणाले, आज जरा गडबड झाली, काम जास्त होती. मी लगेच गडबडत होते. माझ्या आईसाठी औषध वेळेवर असतात, ऑफिसची कामं वेळेवर असतात, पण मला तुला जेवणच नीट करायला वेळ नाही का? त्याच्या आवाजाचा पट्टा वाढत गेला. सासूबाई खोलीतून बाहेर आल्या. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, मग त्यांच्याकडे. असू दे, थोडं मीठ कमी कर, एवढंच काय? तेव्हा पण मला त्याला तेवढं पुरेसं नव्हतं. तिला नेहमीच माफ करा म्हणूनच डोक्यावर बसलीये, असं तो म्हणाला. त्या वाक्याने काहीतरी तुटलं माझ्या आत. डोक्यावर बसलीये? मी काय आहे? घर सांभाळणारी, मुलाची आई, की फक्त चुका करणारी बाई? मी थरथरत्या आवाजात म्हणाले, मीठ कमी करते, तुम्ही थोडं थांबा. तो उठून उभा राहिला आणि म्हणाला, आता काय कमी करतेस? नको, भूकच गेली या माझी. दार आपटून तो बाहेर गेला आणि आठवणीची साखळी. तो पहिल्याच प्रसंगात नव्हता. कधी भाजी जास्त शिजली म्हणून, तर कधी चहा गार झाला म्हणून, तर कधी मी बोलायला उशीर केला म्हणून. असे सतत भांडणं चालू राहायचे. प्रत्येक वेळी कारण वेगळं, पण दोष माझाच. मी स्वतःला समजवायचे आणि गप्प राहायचे. तो थकलेला असतो, त्याच्यावर जबाबदाऱ्या आहेत असं मला वाटायचं. पुरुष असाच असतो. पण हळूहळू ही समजूत स्वतःला दोष देण्यात बदलली. मग मुलगा अनर्व हे सगळं पाहत होता. तो शांत बसायचा आणि पण त्याच्या डोळ्यात प्रश्न असायचा. की एकदा तो म्हणाला, आई बाबा तुला का ओरडतात? मी हसून टाळलं. असंच ओरडतात बाळा, मोठ्यांच्या गोष्टी असतात. पण त्या रात्री मला झोपच आली नाही. आरसा दुसऱ्या दिवशी सकाळी आरशात पाहिलं. डोळ्यात थकवा आणि आळस होता. चेहऱ्यावर भीती होती. ही मीच आहे का असं मला वाटत होतं. लग्नाआधी मी अशी नव्हते. मी बोलकी होते, हसरी होते, स्वप्न पाहणारी होते. कधी मीठ जास्त झालं म्हणून स्वतःला इतकं लहान वाटायचं. त्या दिवशी ठरवलं की आज शांत राहायचं नाही. मग तेव्हा संवाद केला. संध्याकाळी तो परत आला. मग त्याच्यासोबत संवाद केला. जेवण वाढलं. यावेळी चव परफेक्ट होती. त्याने खाल्लं आणि आज ठीक आहे तो म्हणाला. मी खोल श्वास घेतला आणि संदीप, मी म्हणाले, काल जे झालं त्याबद्दल मला बोलायचं आहे. तो थोडा चकित झाला. काय बोलायचं आहे त्यात? जेवणात मीठ जास्त झालं म्हणून का? ती चूक होती, मी माफी मागते. पण त्या कारणावरून मला
कमी लेखणं, ओरडणं ते मला दुखवलं तर तो हसला. एवढं मनावर घेतेस? मी ठामपणे म्हणाले, हो, कारण मी माणूस आहे. मी फक्त स्वयंपाक करणारी नाही, मी तुझी बायको आहे. तेव्हा तो गप्प झाला. माझ्याशी बोलायचं असेल तर आदराने बोल, असं मी त्याला म्हणाले. मी चूक करेन, तूही करशील, पण भीतीत राहून मी हे घर चालवणार नाही. खोलीत शांतता पसरली आणि बदलांची सुरुवात. तो बदल एका दिवसात झाला नाही. कधी तो पुन्हा चिडायचा आणि कधी मी पुन्हा गप्प बसायचे. पण आता मी आतून बदलले होते. मी माझ्या आईशी बोलायला सुरुवात केली आणि मैत्रिणीशी बोलले. स्वतःसाठी थोडा वेळ काढायला लागले आणि अनर्वशी जास्त बोलायला लागले. एक दिवस तो म्हणाला, आई, आज तू खूप छान दिसतेस. तेव्हा मी गालातल्या गालात हसले. त्या एका वाक्यात मला माझं उत्तर मिळालं की आणि शेवट बघा, आजही स्वयंपाकघरात मीठ कधी जास्त पडलं तर, पण आता त्यावर घर हादरलं नाही, कारण मी समजले आहे, चूक ही माणसाची असते, पण अपमान हा कधीच स्वीकारायचा नसतो. जेवणात मीठ जास्त झालं म्हणून कोणालाही तुमचा स्वाभिमान कमी करण्याचा अधिकार नाही. तर ह्या कथेतून असा संदेश भेटतो की ही कथा कोणावर दोष ठेवण्यासाठी नाही, तर स्वतःची किंमत आणि ओळखण्यासाठी आहे. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली कथा. अशाच नवनवीन स्टोरी बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.